आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे। निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार। मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके। कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे। कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख। कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात। कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे। कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम। कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी। कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री। कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज। कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले। कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी। कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ। कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कला कथं यातोसि वैकुंठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठल। पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महाला भुकासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबार महाराज यांचा 4 चरणाचा असून आपल्या जीवनात खऱ्या अर्थानं काय संपादन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण कोणती साधना केली पाहिजे असा उभय विचार मांडणारा साध्य साधनाचा विचार मांडणारा 4 चरणाचा गोड अभंग समोर ठेवलेला आहे। विठ्ठल परिहार देणं अगत्याचं आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात हा भक्ती उत्सव ज्या उत्सवाचा निमित्त वैकुंठवासी कैलासवासी हरिभक्तीपरायण कृष्णाजी बाबूराव पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पवार कुटुंबियाच्या वतीनं चालू असणारा हा भक्ती उत्सव खऱ्या अर्थानं त्याचबरोबर दुसरं औचित्य भगवान प्रभू दत्तात्रेयाच्या जन्मोत्सवाचं औचित्य या उत्सवाला आहे। आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय परमश्रद्धेय असणारे महाराजजी अनिल महाराजजी वाळके महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा भक्ती उत्सव त्याचबरोबर भक्त या उत्सवाचे संयोजक असणारे आमचे हरिभक्तीपरायण ज्यांचा आमच्या संस्थेवर नितांत निरतिशय प्रेम आहे असे आदरणीय विजय महाराज पवार, राजेंद्र महाराज पवार, त्याचबरोबर पवार कुटुंबीय श्रीमती कमलाबाई, कृष्णाजी पवार, शंकरजी पवार, रघुनाथजी पवार आणि बाळू पवार उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय गजानन महाराज, आदरणीय पिंगळे महाराज, आदरणीय महेश महाराज, आदरणीय राजू महाराज आणि एकंदरीत सर्व गुरुबंधूंच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो। घड्याळ समोर गेलेला आहे। आपल्या मर्यादित वेळेत आपल्याला ताकापुरतं रामन करायचं आहे। विठ्ठल आमचे महाराज मंडळी गुरु आदरणीय महाराज मंडळी उपस्थित झाले। सर्वांच्या विषयी हृदयी जिव्हाळा वैष्णवाचा वारकरी संप्रदाय तो संप्रदाय देवा जीवाच्या नावापेक्षा देवाच्या नामाला प्राधान्य देणारा हा संप्रदाय आहे। म्हणून आपण सर्वांच्या विषयी एक आहे मला वाटते नावाच्या पलीकडे वैष्णव हे नातं फार महत्त्वाचं आहे आणि त्या नात्याला मी आदर देऊन समोर चिंतनाकडे वळतो। या भागाचे खऱ्या अर्थानं आळंदीवर फार उपकार आहेत। मला वाटते खऱ्या अर्थानं या परिसराने जर मधुकरी दिलीच नसती ना साधक तयार झाले नसते देवा। खऱ्या आपल्या जीवनात कारण भजनाची सामुग्री देह अवसानावरी असं संतांचं मत आहे। देह अवसानावर नसेल तर खऱ्या अर्थानं त्याला साधना घडणं शक्य नाही। आळंदी साधकाची साधना घडते त्याला कारण हा परिसर आहे। विठ्ठल
ज्ञानोबारांनी इथंच अवतार का घ्यावा, जन्म का घ्यावा, ही भूमी सामान्य नाही. मी नेहमी सांगत असतो या भूमीच्या बाबतीत असं चिंतन केलं. प्रकटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनं स्फुरतम. त्रैलोक्यात याच्यासारखं आनंदवनासारखं पावन क्षेत्र नाही. अतिशय पावन भूमी ही आळंदीची आहे. आळंदी याचा अर्थ मर्यादित आळंदी तेवढी करू नका. इकडे खेडपर्यंत आळंदी आहे, इकडे इंदोरीपर्यंत आळंदी आहे, तिकडे पुण्यापर्यंत आळंदी आहे, आळंदीचे 4 आणि तिकडे मरकळपर्यंत आळंदी आहे. पण हे परिसर अतिशय प्रभावी आणि आनंददायी परिसर आहे. ही भूमी अतिशय प्रभावी भूमी आहे. या भूमीत साधकाला साधना घडण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. पृथ्वी सर्क्युलर मोशनमध्ये फिरते. तिचा मध्यबिंदू जर काय असेल तर ज्ञानोबाराची समाधी आहे. पण या समाधीच्या अर्थात आपण जर या आता त्या लहरीत जर आपण आलो तर आपल्या हृदयाला सुद्धा आनंद स्पंदन प्राप्त होतात. अशी पावनभूमी आहे. पण या पावनभूमीतली सर्वच मंडळी, कारण या अलंकापुरासी आला जो जन्मासी पूर्वज तयासी मानिते. धन्य विठ्ठल. धन्यता देतात अशी पावनभूमी. या भूमीतच असणारी ही खराबवाडी, त्यात ही पवार वस्ती. या कुटुंबियाचे अतिशय प्रेम संस्कार. आमच्या विजय महाराजांनी मागच्या शताब्दीला या परिसरातून एक दिवस पूर्णच अन्नदानाचा खर्च उचललेला होता. पूर्ण ते चपात्या गोळा केल्या. किती मदत झाली. मदत तेवढ्या एका उत्सवापुरतीच नाही, दरवर्षीची मदत चालू आहे. पूजनीय श्रद्धेय आमचे अनिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत दरवर्षी अशा प्रकारची चालू आहे. ह्या 12 दिवसाचा उत्सव आहे. सप्ताह मी म्हणणार नाही, 7 दिवसाचा असतो तो सप्ताह. 12 दिवसाचा हा उत्सव, 1-2 दिवसाचा उत्सव नाही. म्हणून 12 दिवस जर उत्सव होत असेल तर विशेषतः मानली पाहिजे. आज प्रसन्नता प्रसादिकता या उत्सवाच्या पाठीमागे आहे. भगवान प्रभू दत्तात्रयाच्या जन्माचं औचित्य या उत्सवाला आहे. आणि आपल्या पूर्वसुरीचा अर्थात आपल्या वडिलाचंही स्मरण घडावं या उत्सवाच्या पाठीमागचं अशा प्रकारचे कारण मीमांसा आहे. दत्तात्रय भगवान सामान्य नाही. देवा मानला तर दत्तप्रभूचा अवतार देवाचा आहे, मानला तर संताचा आहे. गुरु अवतार म्हणजे दत्त आहे. दत्तात्रयाच्या बाबतीत ब्रह्म आपण जे चिंतन करतो हे दत्तप्रभू एक नाहीत. दत्तप्रभूचा विचार करायचा झाला तर तिने देवाची शक्ती एकत्र येऊन जो अवतार झाला तो भगवान दत्तात्रयाचा अवतार आहे, पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवताराचा विचार करते वेळेस भगवान रामप्रभूचा अवतार पूर्ण अवतार आहे. भगवान खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कृष्णाचा पूर्णोत्तम अवतार म्हणून आपण मानतो. आणि तसं भगवान प्रभू दत्तात्रयाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. पूर्ण धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनसुया गरोधर ऋतुमास हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार. ते पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार काय? आणि हा अवतार देवाच्या अवताराचे प्रयोजन वेगवेगळे आहेत. देवाचे अवतार कधी दृष्ट निवृत्तीसाठी, दृष्टाचं निर्दळन करण्यासाठी, तर कधी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सज्जनाचा सांभाळ करण्यासाठी देवाचा अवतार आहे. पण या अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे विश्व तारण्यासाठीच धारण केलेला हा अवतार आहे. विठ्ठल. दत्तात्रयाचं वास्तव्य पाहायचं झालं तर मेरू शिखरावर वास्तव्य आहे. मेरू शिखरावर राहणारे दत्त परमात्मा दररोज स्नानासाठी कुठे येतात तर वाराणसीला त्यांचं स्नान आहे. दत्तात्रय एका ठिकाणी राहत नाही. मेरू शिखरावर भगवान दत्तात्रयाचं वास्तव्य, स्नानासाठी वाराणसीला येतात. त्याच्यानंतर पाहायचं झालं तर आचमन करण्यासाठी तर मधुकरी मागायची झाली तर कोल्हापूरला येतात. जेवण करायचं झालं तर पंचाळेश्वरला जातात म्हणे. आणि पंचाळेश्वर विडाभक्षण करायचं झालं तर बीड जिल्ह्यात राक्षस भुवनला येतात. दत्तात्रय एका ठिकाणी वास्तव्य करत नाहीत. विडाभक्षण आणि योग साधना करू वाटली तर गिरनार पर्वतावर जातात. योग साधना गिरनार पर्वतावर भगवान दत्तात्रय करतात. कीर्तन प्रवचन ऐकण्याची त्यांना आवड आहे म्हणून नैमिष अरण्यात कीर्तन प्रवचन श्रवणासाठी जातात. आणि शेवटी निद्रा करायची झाली तर माहूर शिखरावर येतात. विठ्ठल. ज्यांचं त्रैलोक्यात भ्रमण आहे, मेरू शिखरावर वास्तव्य, ते माहूर शिखरावर निद्रेसाठी येणारे भगवान प्रभू दत्तात्रयाची ही भूमी आहे. गुरु अवतार म्हणून आपण गुरुचरित्राचंही पारायण इथं झालं. आणि भगवती ज्ञानदेवीचं ग्रंथ सम्राज्ञी ज्ञानदेवीचं सुद्धा आपण पारायण केलं. केवळ ज्या पारायणाने जीव नारायण होऊ शकतो असं हे पारायण या ग्रंथाचं आहे. प्रभू दत्तात्रयाचे वेगवेगळे अवतार आहे. संत अवतार सुद्धा दत्तात्रयाचे, शांत अवतारही दत्तात्रयाचे. विठ्ठल. औचित्य साधवून अभंगाचा प्रपंच, अभंग सगळ्यांच्या
पाठातला वारकरी पिंडाचा आहे, त्याच्या काकड्याच्या भजनात पंचमालिका जर म्हणत असेल तर त्यातला हा मालिकेतला अभंग आहे. अभंग अतिशय गोड आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबार महाराज संत साधनेत प्रवृत्त आहेत. तुकोबाराच्या जीवनाची विशेषता आहे देवा. तुकोबाराचं जीवन भगवान परमात्म्याच्या भक्तीशी वाहिलेलं अनन्य स्वरूपाचं जीवन आहे. तुकोबाराची वाणी भगवान परमात्म्याच्या नामाचं पातिव्रत्य धारण करणारी वाणी आहे. तुकोबाराची वाणी अन्न चिंतन करत नाही. उलट पक्षी तुकोबार एखादा दुसऱ्याचं चिंतन करू लागला तर त्याच्या पाया पडून सांगतो, नका करू नरस्तुती. पंडितजन, तुम्हाला विनंती आहे माझी, ऐका ऐका पंडितजन, तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती. तुमच्या आयुष्याचं मातेर करू नका बाबा. नराची स्तुती करू नका. तुम्हाला चिंतन करायचं झालं तर देवाचं चिंतन करा. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची सांगू नये. या एकविध जीवन जगतात. एकविध नावाचं गाथ्यातलं प्रकरण पहा. तुकोबाराकडे एखादा आला आणि अन्य गप्पा मारू लागला. तुकोबाराचं नका वधू माझं पाशी कोणी प्रपंचाच्या विषयी, ह्या गप्पा मारूच नका. मी माझ्या जीवनात नियमच केला का व्यतिरिक्त बोलणार नाही. याचा अर्थ तुकोबार देवाच्या संबंधानं बोलत होते. किती एकविध जीवन जगत होते. एखाद्या वेळ देवानी जरी दुसरं रूप धारण केलं आणि देव तुकोबाराच्या समोर आला तर तुकोबाराने त्या देवालाही सांगायचं, देवा तुला सगळं व्हायला जमते रे, पण माझं चित्त विठ्ठल स्वरूपाशी आसक्त आहे, पण तू मला विठ्ठल रूपाने दर्शन दे. तुझं अवघे होऊ येते परी माझं बाटो नाही चित्ते. माझ्या चित्ताला बाट चढू देऊ नको. माझं विठ्ठल स्वरूपाशी खऱ्या अनुसंधान आहे, पण तू विठ्ठल रूपाने मला दर्शन दे. देवाच्या विषयी अनन्य भाव आहे. देवाची असंख्य नाव आहे, पण तुकोबाराची वाणी विठ्ठल नामाशी अनन्य स्वरूपानं राहणारी आहे. तुकोबार म्हणतात, देवा तुझे सगळे नाव असले तरी तुझं विठ्ठल नाम आमचा आहार झाला. तुका म्हणे आहार झाला. हा विठ्ठल आम्हासी अनन्यता आहे. देवाची वेगवेगळी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं परमात्मा प्राप्तीची साधनं वेगळी. स्वतः देव स्वतः बोलतो, एरवी तरी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत कमतरता नाही. एवढे जरी साधन असले तरी तुकोबार म्हणतात, देवा अन्याला खुशाल अन्य साधन करू दे. आम्ही आमच्या जीवनात तेच साधन करू. कोणतं साधन तुम्ही कराल? आम्ही पंढरीची वारी सोडून खेरीज दुसरं साधन करणार नाही. नाचू पंढरी चोहटा. देवाच्या विषयी अनन्य जीवन जगणारे तुकोबार आहे. देवाची अन्य रूप धामातिक वृत्ती न जाऊ देणारे तुकोबार आहे. आज देवाला बाजूला सोडतात आणि तुकोबार संतांच्या साधनेत प्रवृत्त होतात. तुकोबाराला विचारलं, का हो महाराज तुम्ही देवा व्यतिरिक्त न बोलणारे, देवाचीच अन्य रूप धामातिक वृत्ती न जाऊ देणारे, आज देवाला बाजूला टाकून संतांच्या संबंधांना का बोलू लागलात? तुमच्या भक्तीला काही व्यभिचारी भाव प्राप्त झाला का? किंवा तुम्ही देवाला रिटायर तर नाही ना केलं? ज्यांचं नाव ज्यांना लागू पडत नाही असे लागू म्हणतात. देवाला रिटायर करा. कोण? श्रीराम लागू. ते म्हणतात देवाला रिटायर करा. तुम्ही तसं देवाला रिटायर तर नाही ना केलं. तुकोबार म्हणे, भल्या माणसात तुला देव आणि संत दोन वाटतात, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे, देव तेच संत आहे आणि संत तेच देव
माझ्या अंतःकरणाची भूमिका ही सांगते. देव संतात फरक नाही. देव ते संत, देव ते संत दोघं एक आहेत. म्हणजे कसं काय एक आहे? देवाची मूर्ती वेगळी, संताची मूर्ती वेगळी, एक कसं म्हणताय? तुकोबा म्हणे बाबा मूर्तीकडे पाहू नको, निमित्त मात्र प्रतिमा आहे, पण त्याचा खरा जर अभेदाचा विचार करायचा झाला तर दोघात अभेद आहे. कोणताही विचार करा दोघातला अभेद आहे. स्वरूपाचा विचार करा दोघात अभेद आहे. सामर्थ्याचा विचार करा दोघात अभेद आहे. गुणाचा विचार करा दोघात अभेद आहे. गुण देवाचे जसे आहे त्या साधून त्या गुणानेच साधू मंडित आहे. हरी तैसे हरीचे, हरी जसा आहे तसे हरिदास आहे. देवाकडे यश आहे, साधूकडे यश आहे. देवाकडे ऐश्वर्य आहे, साधूकडे ऐश्वर्य आहे. देवाकडे कीर्ती आहे, साधूकडे हे यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जे आहेत हे गुणवर्य श्रेष्ठ गुण देवाकडे आहेत ना. साधू त्याच गुणानं मंडित आहे. देवा कोणताच कमतरता याच्यात नाही. त्याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. कशाला म्हणतात गौणी वृत्ती? सोपं सांगतो, सोपी कथा सांगतो. लग्न झालं, नववधू काही दिवस सासरी नांदून माहेरी आली. मैत्रिणी भेटल्यात, विचारलं का ग कोण असते तुझ्या सासरी? तिनं सांगितलं बाई मला सासू आहेत, सासरे आहेत. कसे आहेत? म्हणे शंकर पार्वती सारखे सासू सासरे. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत? थोडी लाजली, सांगितलं असे असे दिसायला आहेत. अगं दिसायला नाही, स्वभाव कसा आहे त्यांचा? स्वभाव कशावर आहे विचारलं. ते म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू? म्हणे कसे आहे सांगशील का? तिनं सांगितलं महादेवाच्या पुढचेच आहेत विठ्ठल. लक्षात आलेलं दिसत नाही. महादेवाच्या पुढे काय असते हो? तिला म्हणायचं नव्हतं देवा माझे पती नंदी बैल आहेत. म्हणत असतात नवरा माझ्या ऐकून आलं पाहिजे उत्तर. ऐकून काय कामाचं आहे? सांगितलेलं आहे नवरा माझ्या मुठीत आहे. बायको तुकोबारच्या भाषेत सांगू का? तुकोबारची भाषा जरा कडक आहे बाबा. तुकोबार म्हणतात केला कुत्रा हात सोका विठ्ठल. सांगायचं काय? तिला पतीचं वर्णन विचारलं. तिला विचारलं का ग बाई तुला जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली. सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी विचारलं का ग तुला ननंद आहे का? ननंद म्हणल्यावर नागतोंड मुरडलं. सांगितलं लवंगी मिरचीच आहे विठ्ठल. त्याला उपमा दिली. कशाची उपमा दिली हो? लवंग्या मिरचीची उपमा दिली. मी तुम्हाला विचारतो लवंगी मिरचीचा जेवढा आकार नन त्या आकाराची आहे का? नाही. लवंगी मिरची हिरवी आहे, ननन हिरवी आहे का? नाही. मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का दिली? उत्तर एवढंच आहे लवंगी मिरची तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. त्याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. कोणताही विचार करा देव संतात अभेद आहे. देव गुणाचा अभेद आहे. गौणी वृत्ती पटवून देतो मी तुम्हाला. देव जसा आहे साधू त्या गुणाने मंडित आहे. देवाचा विचार करा. देव अवतार कोटीतला आहे. आम्हासाठी अवतार देव अवतारी. संत मायबापाचा विचार घेतला तर ते सुद्धा अवनी तलावर जन्म घेऊन आले नाही. त्यांचा सुद्धा अवतारच आहे. धरी अवतार विश्वतार देवाच्या बाबतीत बोलतो. इंद्रायणी तटी धरी अवतार ज्ञानोबाराचं वर्णन आहे. ज्ञानोबाराने अवतार घेतला. आलं का लक्षात? इंद्रायणच्या काठावर ज्ञानोबाराचा अवतार आहे. दोघे अवतारी आहेत. चला देवाचा विचार जसा अवताराचा आहे, साधूचा विचार अवतार. दोघे अवतार. ते आपण नेहमी म्हणतो उद्धाराया जन जड जीव. तुम्ही अवतार का धारण केला? देव अवताराला आला कुठून? देव अवताराला आला हरी वैकुंठाहुनी. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं महाराज तुम्ही हो कुठून आलात? ते आपल्या छातीला हात लावून सांगतात
येथे उपकारासाठी आले. देव वैकुंठातून आला. आम्ही वैकुंठवाशी म्हणत असतील तर ते वैकुंठातून, देव वैकुंठातून. ऐका, देवही वैकुंठातून, साधूही वैकुंठातून आले. देव आला का? देव धर्मासाठी आला. धर्म रक्षावया. साधू आलेत का? धर्म रक्षावया कारणी साधू होताती अवतीर्ण. दोघे धर्मासाठी आले असं म्हणतात बुवा. देवानी एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती. देवाच्या कृपेनं मुका बोलतो. साधूनी कृपा केल्यावर मुका बोलायचं नाही का? साधूच्याही कृपेनं मुका बोलतो देवा. साधूच्या कृपेनं मुका साधा बोलत नाही, मुका शास्त्र बोलतो. मी बोलत नाही. ज्ञानोबा सांगतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुक याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होता. सामान्य नाही देवा. देवाच्या कृपेनं मुका साधा बोलतो. साधूनी कृपा केल्यानंतर मुका शास्त्र निष्णात बोलतो. देवाच्या कृपेनं मुकाच बोलतो. आमच्या साधूनी कृपा केल्यानंतर निर्बुद्ध पशु सुद्धा वेद बोलू शकतो. होता कृपा तुमची पशु वेद बोले, पशु बोले वेद. सामर्थ्य आहे. देवाने कृपा केली, पांगळा चालतो म्हणे. पंगुम लंघ येते. देवाच्या कृपेनं पांगळा चालतो. साधूच्या कृपेनं पांगळा चालू शकतो. सप्तशृंगी पर्वतावरचा प्रसंग आहे. चौरंगी नाथाचे हातपाय तोडून टाकण्यात आलेले आहे आणि त्या चौरंगी नाथाला मत्स्येंद्रनाथ भेटले. मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगी नाथावर पडली. परिणाम काय झाला? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत त्याचा निर्वाळा देतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. देवाची कृपा झाल्यावर पांगळा संपूर्ण होतो, तर संताच्या कृपेने पांगळ्याला हातपाय फुटू शकतात. विठ्ठल देव जसा आहे तसे साधू पुरुष. देव अंतर्यामी. देव कुठे आहे? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. देव हृदयात राहतो. साधू कुठे राहतात? साधूचा विचार केला तरी ज्ञानोबा सांगतात, सर्वावर उपकार करण्यास समर्थ असणारे माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथ माझ्या आत राहतात. सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राहत तसे मजई आतुरी गोनी. देव अंतर्यामी, संत अंतर्यामी. देव व्यापक, संत व्यापक. अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रती. देव गुणातीत, साधू गुणातीत. गुण इंद्रिय पुढी नाही जेत. प्रत्येकाला तर हे जास्त अवघडात नको जाणं. सोपं सांगतो तुम्हाला. ऐका, कृष्ण अवतार झाला. आता दुधाची चरवी कृष्णाने घेतली. बाळ कृष्ण आणि धार काढायला जात होता. जाता जाता राधेकडे पाहिलं आणि बाबा भुलला. गाईच्या खाली बसण्याच्या ऐवजी बसला कुठं? राधेला पाहुनी बैल दुहती नंदाघरी. बैलाच्या खाली बसला. यशोदेनं पाहिलं, डोक्याला हात लावला. म्हणे कृष्णा काय करतो? म्हणे आई धार काढतो. अरे बसलास कुठं? देवाने आपला शब्द खोटा होऊ दिला नाही. अप्रत्यक्ष शब्दाचे परमात्मन. देवाने केलं काय? बैलाच्या कासेत हात घातला, देवाने धार काढली. बैल दुहती नंदा घरी. हे देवाचं चरित्र. आपला विषय चालला देव आणि संत सारखे कसे. चला साधूच्या जेवणात. आमचे तुकोबार आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाली. बाबा गेले पुण्या गावा भागीरथी करी. बाबा बाबा का सोडून गेलेत? शेवटी पोरीनं इंद्रायणीच्या डोहात उडी टाकली. देवानी मत्स्यरूप धारण केलं. भागीरथीला बाहेर काढलं. वैकुंठ लोकातून तुकोबारला खाली पाठवलं. तुकोबार खाली आले. भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले, पाहिले. म्हणे बाबा तुम्ही? अहो लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले आणि आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच आले नाही, तुम्ही कसे आले? तुकोबारा सांगू लागले, पोरी ते वैकुंठाला जातच नसतात. म्हणे मग बाबा त्यांच्या दहाव्याच्या पत्रिकेवर तर लिहिलेलं असते. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठे गेले. पाहिली दहाव्याची पत्रिका. तुकोबार तिला म्हणू लागले, अगं अलीकडे स्वर्ग आहे, वैकुंठाच्या अलीकडे स्वर्ग आहे. त्या स्वर्गाला जायला सुद्धा 100 यज्ञाची शुद्ध पुण्यही पाहिजे. शतमख संपत्ती स्वर्गीची आहे आणि त्याच्या पलीकडे वैकुंठ आहे. हा पीत वैकुंठाला जाईलच कसा? विठ्ठल. मग बाबा ते लिहिलेलं असंच एक पार्टी करून धडकला आणि गचकला. पार्टी करून जात होता, धडकला आणि तसाच गेला. नॉनस्टॉप. कुठं गेला? पार्टी वाला कस काय तिकडे स्वर्गात जायचा? तो नरकात गेला. त्याच्या दहाव्याची पत्रिका तिथं त्याला भेटली. म्हणे कोण पोस्टमन होता मला माहित नाही, पण त्याला पत्रिका तिथपर्यंत गेली. त्या पत्रिकेतला मजकूर होता त्याच्या दहाव्याची पत्रिका. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक गेले कुठं? वैकुंठवाशी. ते पत्रिका वाचल्यावर त्याला आनंद झाला. आयुष्यभर कोणतेच चांगले कामं केलेले नव्हते, उचापात्याच केलेल्या, आणि त्याला ते त्याच्या नरकात ती पत्रिका भेटली. पत्रिका वाचून आनंद झाला.
काही मित्र खाली भूमीवर शिल्लक होते पृथ्वीवर. तिथून त्यानं पत्र व्यवहार केला आपल्या मित्राला. त्या पत्रातला मजकूर असा होता, दोस्त हो, मित्र हो, जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. काय म्हणतो तो पत्रात? जन्मभर आम्ही जगाला धोका दिला आणि मेल्यावर सुद्धा जाऊ नरकाला, पत्ता मात्र वैकुंठाचाच दिला. विठ्ठल लक्षात तुमच्या. शेवटी सुद्धा काय केलं, धोकाच दिला. गेलो कुठं आणि पत्ता कुठचा दिला? म्हणे पोरी ते वैकुंठाला जातच नसतात, आम्ही वैकुंठ लोकातलेच आहेत, तिथून आलो. म्हणे बाबा आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पोरीनं हात पकडला, घरी नेलं. म्हणे बाबा जेवायला काय करू? तुम्हाला लसण कांदा चालते का? तिनं विचारलं. म्हणे बाई एवढा वेळ नाही, काळक्षेप आम्ही करू, कुठे एवढा वेळ कुठं आहे? म्हणे मग बाबा नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माहिती, पण त्या काळात घरोघरी शेवया राहायच्या. पोरीनं शेवयाचा भात केला, तुकोबाराच्या समोर वाढला. आता ते शेवया खायला त्याच्यावर दूध पाहिजे देवा. पाहिलं घरात दूध नव्हतं. गावात फिरली, ते पिशव्याचं हेच नव्हता, पिशव्याही नाही भेटल्या. एवढ्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली, खिन्न झाली. रिकामा दुधाचं भांड घेऊन तुकोबाराच्या समोर उभी आहे. तुकोबारा सांगलं पोरी चिंता करू नको, जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर होतं. तुकोबारा तिथं गेले, त्या वेलेश्वराची पूजा बांधली. दारात जो दगडी नंदी होता त्याला उभं केलं, त्याच्या कासेत हात घातला आणि काय केलं, दगडी नंदीला उभं केलं. देवा दगडी नंदीच्या कासेत हात घालून तुकोबाने दूध काढलं. मी तुम्हाला आता विचारतो, देवाने चेतन नंदीचं दूध काढलं आणि आमच्या संतांनी दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक हो? म्हणावं लागते देवा संताचं सामर्थ्य अधिक. मी पटवून देतो तुम्हाला, देव संत सारखे कसे. हाच माझा विषय चालला. ऐका, ते कृष्ण अवतार झाला. कृष्ण चोरीला जायचा, बालकृष्ण चोरी करायचा. चोरी केल्यावर दुसऱ्या दिवशी यशोदेच्या दारात गवळणीची दाटी. अगं काल आला परवा आला, हे खाल्लं, त्या मंथनी फोडल्या. चोरीचं गाराने यशोदेला सांगायच्या आणि कृष्णाकडे पाहून त्या गवळणी कृष्णाला खुनवायच्या, कृष्णा आमच्या घरी चोरीला येईल. ऐकत आहे तुम्ही? चोरीचं गारानं, चोरीचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला. चोराला सांगतो अर्धी तिजोरी राहिलेली घेऊन जायला ये. सांगतो आपण असं? चोरीचं निमंत्रण चोराला देत असतो का? नाही. मग कृष्णानं चोरी केल्यावर गवळणी त्याला चोरीचं निमंत्रण का द्यायच्या? उत्तर एकच आहे देवा, कृष्ण चोर साधा नव्हता. कृष्ण चोर अलौकिक होता. कृष्ण ज्या घरात चोरी करायचा त्या घरचं कमी व्हायचं नाही. उलट देवाचा हात ज्या मंथनीला लागायचा त्या घरचं नवनीत वाढायचं. जुने झाले त्याचा करीती किंवा मानिती संतोष, किंवा हात लागे तेथ वाढते नवनीत. देवाचा हात लागला का नवनीत वाढायचं, हे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? देव आणि संत सारखे कसे. चला संताच्या जेवणात. आमचे तुकोबार आहे, परोपकारी जेवण. तुका म्हणे आता उरलो उपकारापुर. ते तुकोबार आहे चाकणच्या बाजाराला निघले. पूर्वी चाकणचा बाजार प्रसिद्ध बाजार होता. आजची बाजारपेठ नाही चाकण, जुनी बाजारपेठ. त्यावेळेस या परिसरातली सगळी मंडळी बाजारासाठी कुठं जायचे? चाकणलाच जायचे. तुकोबारा चाकणच्या बाजाराला निघले. एक म्हातारी आली, म्हणे तुकाराम बुवा तुम्ही बाजारात चालले, आमच्या घरचं कोणी जायला नाही, आमचं तेवढं तेल घेऊन येता का? तिनं तेलाचं भांड तुकोबाराच्या हातात ठेवलं. तुकोबारा चाकणला आले, आपला बाजार घेतला, म्हातारीचं तेल घेतलं.
म्हातारीचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस पुरते, म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पुरते. तुकोबाराने तिचं 4 होनाचं तेल घेतलं, तिच्या घरी दिलं नेऊन. 8 दिवस झाले पण म्हातारीचं तेल संपलं. 15 दिवस झाले तेलाची शीक खाली आली. महिना झाला तरी तेल संपायचं नाव घेत नाही. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल. म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही, तिनं जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता. काय काय तळलं तुम्हाला सांगितलं असतं पण 2 तास त्यात जातील. आलं का लक्षात? रिकामं तुमच्या तोंडाला पाणी सोडायचं, माझ्या तोंडाला पाणी सुटणं ते मला बरं वाटत नाही म्हणून ते सांगत नाही. ऐका, देवाने हात लावला तर नवनीत दुनावलं, वाढलं. आणि आमच्या तुकोबाने हात लावला तर तेल दुनावलं, वाढलं. मग मी तुम्हाला विचारतो, स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी एक आहे, वेगळेकता कुठे आहे सांगा ना. का देवाने संत एक नाही? एक शेवटचा प्रसंग सांगतो चालतो. देवाचा पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. आमच्या संताचाही पाय लागला आणि दगडाची स्त्री झाली. देवाचा पाय लागल्यानंतर दगडाची स्त्री झाली ना, तसा अर्जुनाचा एका दगडाला पाय लागला आणि त्याची स्त्री झाली. ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट, या ओळीवर भाष्य करतोच गुरुनाम गुरु मामासाहेबांनी हा प्रसंग सांगितला. अश्वमेध यज्ञाचा घोडा सुटला, तो घोडा एका शिळेला चिटकला. त्या शिळेपासून तो घोडा बाजूला जात नव्हता. मग रक्षणार्थ धनुर्धारी अर्जुन आला, त्याने रथातून खाली उडी टाकली, त्याच्या पायाचे रजकन त्या शिळेला लागल्यावर ती शिळा डायरेक्ट स्त्री झाली. मला सांगायचं काय, देवाच्या रजकना सामर्थ्य आहे तसं साधूच्या रजकना सामर्थ्य. पुढे वेगळी शेवटचा प्रसंग सांगतो. राम अवतार, पंचवटी, प्रतिकूल अवस्था. रावणाने स्वारी केली आणि पंचवटीतून नाशिक मधून सीता मातेला घेऊन गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं लंकेत रावणाने. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, पण सीता माता वश होत नाही. पतिव्रता माऊली. रावणाने उपाय केला, काय करा, कोणत्या उपायाने ही वश होईल विचार करत बसला. मंदोदरी जवळ आली, विचारलं स्वामी तुम्ही नाराज का खिन्न नाही, अलीकडे तुमचं लक्ष कशात लागत नाही. आणि काय करू मंदोदरी, पहिल्यांदा सीतेला मिळवायला गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणजे झालं काय, सीता मला वश होत नाही. मग मंदोदरीने सांगितलं नाराज होण्याचं कारण नाही स्वामी, तुमच्याकडे एक विद्या आहे, तिला मायावी विद्या म्हणतात. त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. तुम्ही जर रामाचं सोंग घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. हे मंदोदरीनं रावणाला उपाय सांगितला. देवा सांगितल्याबरोबर रावण हसू लागला. मंदोदरी सांगते मी तुम्हाला उपाय सुचवते, तुम्ही माझा उपहास करता. अगं म्हणे मंदोदरी, तो उपाय मी करून पाहिला, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. ऐकत आहे तुम्ही? रामाचं सोंग घेतलं का सीतेची इच्छा राहत नाही. काय आदर्शता आहे देवा, जहा राम वहा काम नाही. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची इच्छा नाही, रामाच्या ठिकाणी विकारच नाही. सोंगात विकार नाही तर जीवनात लांब राहील. रामाचं सोंग घेतल्यानंतर सीतेची इच्छा नाही, हे रामाचं चरित्र म्हणजे देवाचं चरित्र झालं. आपला विषय चालला देव आणि चला संताच्या जीवनात. आमच्या तुकोबाराच्या जीवनावर एक पिक्चर रिलीज झाला, त्या पिक्चरचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम पिक्चर मध्ये तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसाने त्या पिक्चर मध्ये तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी त्या पिक्चर मध्ये तुकोबाराची भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला, चरित्राचा धांडोळा घेतला, समरस्तीतून घडलेला अभ्यास, त्यातून तो रिलीज झालेला पिक्चर इतका गाजला. अलीकडे एक पिक्चर गाजला, त्याच्याही पेक्षा तो गाजला. अलीकडे गाजलेल्या पिक्चर पेक्षा सुद्धा गाजला बरं का. अलीकडे गाजलेला पिक्चर देवा विकाराने युक्त आहे आणि तो गाजलेला पिक्चर विचाराने युक्त आहे. आलं का लक्षात? तुम्हाला लक्षात आलं? तुम्ही हसली त्याचाच अर्थ तो का म्हणे इथे काहीतरी लक्षात आलं. तो इतका गाजला, 4 पट 5 पट डायरेक्टरला नफा प्राप्त झाला. आश्चर्य सांगतो,
विष्णुपंत पागनीसानी एकदा तुकोबाराचा वेश अंगावर चढवला देवा, उभ्या आयुष्यात त्या नटाने दुसरा वेश परिधान केला नाही. दुसरा वेश परिधान केला. त्या काळात त्या विष्णुपंताकडे पाहून लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. आणि खरं सांगू का, आज ते तुकोबाराचा फोटो आहे तो तुकोबाराचा नाही, तो विष्णुपंत पागनीसांचा आहे. काय जीवन बनलं त्या व्यक्तीचं. तुकोबाराची विरक्तता त्यांच्या ठिकाणी इतकी उतरली. एक काळ जे पैसा ठरवला त्यांनी, ते विष्णुपंत ज्यावेळेस डायरेक्टर पैसे द्यायला आले त्यावेळेस विष्णुपंतांनी हात जोडून सांगितलं मला पैसे नको. पैसे घेतले. डायरेक्टरला वाटलं पंतांना ही रक्कम ठरवली कमी वाटत असेल. माझ्याकडे आलेला भरपूरसा पैसा पाहून पंतांच्या तोंडाला पाणी सुटलं का काय, लोभ सुटला का काय, पंतांना अधिक पैसे पाहिजे का काय. पंत नाराज होऊ नका, अधिक किती वाढीची रक्कम पाहिजे तेवढी मागा, मी तेवढी द्यायला तयार आहे. जस डायरेक्टर असे बोलले, पुन्हा पंतांनी हात जोडले, म्हणे मला पैसे नको. एका नटाने आमच्या तुकोबाराचा वेश धारण केला देवा, तर त्या नटात तुकोबाराचं वैराग्य कसं उतरलं काही कळलंच नाही. पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही, मला त्याच्या समोर सांगायचंय. विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले ते भावी जीवनात पुढे प्रपंचात पडलेच नाही. विठ्ठल रामाचं सोंग घेतलं तर फक्त सीतेची आकांक्षा नाही, आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाची आकांक्षा नाही. सांगा ना वेगळीकता कुठं आहे. त्याच्या बघतात काय वेगळे. म्हणे महाराज हे तुम्ही युक्तिवादानं सांगितलं, तुमच्याकडे काही पुरावा आहे का. मी पुरावा शास्त्राचा सांगेन देवा. ज्ञानशास्त्र ब्रह्मसूत्र बोलते अविभागेन दृष्टत्व, दोघात अविभाग आहे. तुमचे गुरुजी म्हणून म्हणायचे बुवा देवाची भक्ती केवळ देवाचीच आहे, पण साधूची केलेली साधना ती देवाला सुद्धा प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची सेवा केल्या पावे. का देवात संत नाही, पण संतात देव अध्यारूतच आहे. विशेषत वेगळीकता नाही. भक्तिशास्त्र सांगते तस्मिन् सज्जनेचे भेदाभाव. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवति. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. मनुस्मृती बोलते साक्षात भर्गहा नराकृती. सगळे ग्रंथ सांगतात देव संतात अभेद आहे. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात ए रवी नामरूप तयाचे, पाहता ब्रह्मची दिसे साचे. दोघ जर एक आहेत तर आता आमचा प्रश्न तुम्हाला आहे. आता आम्हालाही पटलं देव आणि संत काय आहेत, एक आहे. मग देव संत एक आहे, तर आता प्रश्न आमचा तुम्हालाही देवा. का महाराज देवाचं चिंतन केल्यावर ज्ञानोबा म्हणतात त्याच्या पदरात एवढं पुण्य पडते का पुण्याची गणना पुण्याची नाही बरं का, पुण्याची गणना कोण करी. अगणित पुण्य त्याच्या पदरात पडते. मग संताची साधना केल्यानंतर असं काही फलित त्याच्या पदरात पडते का. तुकोबार म्हणे भल्या माणसा देव संत एक असतील तर देवाचं चिंतन केल्यावर जसं पुण्य प्राप्त होते तसं साधूचं चिंतन केल्यावर सुद्धा पुण्यच प्राप्त होते. म्हणून तुकोबार म्हणतात तुला पुण्यवंत व्हायचं का, जर तुला पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जन नाम संताचं नामचिंतन केलं तरी तुला पुण्यवंत व्हायला जमेल. अभंगाचं पहिलं
बघा, देव संतात जर अभेद असेल तर संतांच्या साधनेचंही फलित तेच आहे. संतांचं चिंतन केलं ना, मग तुम्ही सुद्धा पुण्य सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. सज्जनाच्या नामचिंतनाचं फलित आहे पुण्यवंतपणा. महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाही, काय म्हणतात? पुण्यवंत व्हा. आता हे वाननवंत काय, हे व्याकरणाचा भाग आहे. रात्री व्याकरण काढलं का सगळं शिकरण होते, ते मी काढणारच नाही. अलग लक्षात. वत प्रत्यय, एक वचनात त्याचं रूप वान, बहुवचनात वंत असं रूप होते. तिथं मर्यादा आहे तिथं वान प्रत्यय लागते, अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. उदाहरण सांगतो, घरी हौद आहे, हौदात पाणी आहे, पाण्याला जल म्हणतात, पण हौद हा जलवान आहे. मुंबईला समुद्र आहे, समुद्रात पाणी, समुद्राला जलवान नाही जलवंत म्हणायचं. का? जिथं अमर्यादता असते तिथं वंत प्रत्यय लागतो, जिथं मर्यादित पण आहे तिथं वान प्रत्यय लागतो. म्हणून अमर्याद पुण्याचे मालक तुम्हाला व्हायचं का? सज्जनाची नावे घेता. सज्जनाचं नाव चिंतन केल्यावर काय मिळते, फल काय? म्हणे पुण्यवंत. लोक म्हणतील महाराज कोण विचारते, विचारात घेऊन खुर्चीवंत व्हावे हे म्हणायला पाहिजे होतं. घेता सज्जनाची नावे, पदवंत. लोकाला अपेक्षा कशाची आहे सध्या? पदाची अपेक्षा आहे. पदवंत व्हावे घेता सज्जनाची नावे म्हणले असते तर काही यमक बदलला नसता तुमचा, पण अभंगाला अर्थ राहिला नसता. तुकोबारचे अभंग कोणीच म्हणले नसते. मग जाऊ द्या, जगत कोणीकडे लागलं तुम्ही काय सांगता? जगताचा विचार केला का तुम्ही जरा? जगताची अपेक्षा काय? जगताला पुण्यवंत होण्याची अपेक्षा आहे? नाही, गुणवंत व्हावे, मान्यवंत व्हावे. हे सगळं चाललं कशासाठी? अपेक्षा एवढीच आहे, धनवंत व्हावे. मी म्हणतो ती अपेक्षा काही चुकीची नाही. या जगतात पुण्यवंताला कोण मानते महाराज? या अभंगा या जगाचा विचार करायचा झाला तर लोक धनवंतालाच किंमत देतात. जगताचा विचार घेतला तर महाराज धनवंताला लोक किंमत देतात. यस्यास्ति वित्तम स नरकुलीनः स पंडितः स एव वक्ता. पानसुभाषितकार काय बोलतो? शेवटचं सांगतो, सर्वे गुणहा कांचनम आश्रयन्ते. सर्वे गुण जर कांचनाचा आश्रय करत असतील तर तुम्ही म्हणाय पाहिजे होतं धनवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. तुम्ही म्हणता पुण्यवंत. कोण विचारते पुण्याला? काय किंमत आहे पुण्याला? कल्पना करा. याच्याहून बसला, कुठून? चाकूनहून बसला, या दत्त जन्माच्या उत्सवासाठी यायला निघाला. गाडीत बसलेला आहे, गाडी खराबवाडीच्या दिशेनं निघलेली आहे. तिकीट मास्तर जवळला, तिकीट. उत्सवासाठी निघालेला. त्यांनी हात जोडले, म्हणे जय हरी. सध्या 12 दिवसाचा भक्ती उत्सव पवार वस्तीवर चालू आहे. आम्ही त्या भक्ती उत्सवाला, दत्त जन्माच्या उत्सवाला निघलो. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला काय पुण्य होईल, पुण्य लागेल. काय म्हणलं असेल तिकीट मास्तर? त्याने सांगलं, मला तुरंत तेवढे भाड्याचे पैसे दे, नाही तर गाडीच्या खाली उतर. विठाला भाडच म्हणतात तो, इकडे तिकीट म्हणत नाही. काय शब्द आहे? भाड्याचे पैसे दे. आता ते तुम्ही श्लेष साधू नका म्हणजे झालं. अलग लक्षात. मला भाडच सांगायचं आहे. विठाला काय विषय एवढा चालला. चालते पुण्य, गाडीत चालते पुण्य. जाऊ द्या. मॉल मध्ये गेले. हरिभक्ती परायण महाराज मंडळी मॉल मध्ये गेलेत आणि गेल्यानंतर सांगला, अहो म्हणे माहिती आहे का मी महाराज आहे, आळंदीकर महाराज आहे. तुम्ही जर एवढं मला साहित्य दिलं, लिस्ट ठेवली तर तुम्हाला काय लागेल?
मी महाराज आहे ना, दिल्यानंतर तुम्हाला काय लागेल? तसा बाहेर काढला असेल का धक्के मारून काढला असेल? कसं मला सांगायचं काय? चालते पुण्य तिथं? तिथं उपयोग आहे पुण्याचा? नाही देवा, तिथं चालत नाही. गाडीत चालत जगतात कुठं चालते पुण्य? सांगा ना मला. पण तुकोबार म्हणतात काय मिळवा? पुण्यवंत व्हावे, धनवंत व्हावे म्हणत नाही, पुण्यवंत व्हा म्हणतात. पण महाराज पुण्याचा काय उपयोग आहे? कुठं चालते पुण्य? उलट पक्षी तुम्ही म्हणाय पाहिजे होतं धनवंत व्हावे घेता सज्जनाची ना. काय किंमत आहे पुण्याला? तुकोबार म्हणे भल्या माणसा, धनाशी पुण्याची तुलना करत बसूच नको. तुझं धन जिथं चालत नाही तिथं पुण्य चालते. कुठं चालत नाही? नाटात प्रमाण आहे, मग तिथं काहीच चालत नाही. सत्ता चालत नाही, संपदा चालत नाही, मग तेथे काहीच चालत नाही. पण तिथं संचित म्हणजे संचित नाम पुण्यच चालते. कुठं? तुका म्हणे तय्यमात्मा. यमाच्या दरबारात तिथं काहीच रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही. आचरण जर शुद्ध नसेल तर तो राजा सुद्धा रंक होतो. तिथं धन चालत नाही. विशेषतः महाराज त्यात तिथं फक्त पुण्यच पाहिजे. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यमात्मा. यमाच्या दरबारात फक्त पुण्यच चालते, तिथं धन चालत नाही. म्हणू शकले असते महाराज धनवंत व्हावे, म्हणू शकले असते महाराज सत्तावंत व्हावे, पण तुकोबार म्हणतात पुण्यवंत व्हा. का? पुण्याची काय किंमत आहे? अहो तिथंच जाऊ द्या, इथं सुद्धा आपलं धन चालत नाही. या देशातलं त्या देशात चालत नाही, या काळातलं त्या काळात चालत नाही, या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. विठ्ठल या देशातलं चलन त्या देशात चालत नाही, आपलं धन चालते. इकडे रुपये, तिकडे काय पाहिजे? डॉलर पाहिजे, डॉलर. आताच एक आमचे महाराज परदेशात जाऊन आले, तिथं तहान लागली होती, खिशात पैसे होते, पण आपले चालत नव्हते. मग काय उपयोग आहे? सांगायचं काय? माझा विषय एवढा चालला का पुण्य चालत, आपलं हे धन चालत, या देशातलं त्या देशात चालत, या काळातलं त्या काळात चालत नाही. काही दिवसाखाली सरकारनं जाहीर केलं होतं जमा करा. आलं का लक्षात तुमच्या? कितीच्या? असतील तर मला द्यायला काही हरकत नाही, आमची शताब्दी आली जवळ. मी म्हणतो आता त्या तुमच्या चालत नाही, माझ्या चालतील का? तर नोटा बंद झाल्या देवा. दुसरी सकाळी सकाळी मी ज्ञानोबाराच्या दर्शनाला गेलो, त्या नोटा बंद झाल्या त्या दिवशी. एक भिकारी भिकारीला मारत होता. ले बाबा का मारतो? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडण यात पडू नका तुम्ही. पण तुझी बायको आहे बिचारीला का मारतो? पण तुम्हाला ऐकायचं? त्या पायरीवर ती बसते, या पायरीवर मी बसतो, आम्हाला लोक भीक टाकतात, 4 आणे 8 आणे रुपया लोक टाकतात, सुट्टे पैसे चिल्लर पैसे टाकतात. एवढं गाठोडं तिच्याजवळ, एवढं गाठोडं माझ्याजवळ, दोघाचं घरी गेल्यावर दोघाचं मिळून एवढं होते. ते सुट्टे पैसे चिल्लर पैशाचं गाठोडं. पण तिला घरात सुट्टे जमतच नाही महाराज. सुट्टे घेते दुकानदाराकडे जाते, सुट्टे दुकानदाराला देते, 1000-500ची नोट करूनच आणते. काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा चलनातून. आज सकाळी पेपर हातात पडला, फ्रंट पेजला पहिल्याच पानावर बातमी होती, आजपासून 1000-500च्या नोटा चलनातून. सांगा महाराज मला किती बुडवलं. मला झालं काय सांगा ना? भिकारी सांगतो मंदिरासमोरचा, तो म्हणतो महाराज तुम्हीच सांगा, आता आमच्या सारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे? विठ्ठल तुम्हाला फक्त मंदिरासमोरचा भिकारी सांगितला, आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. विठ्ठल सांगायचं काय? लौकिकातलं चलन या काळातलं त्या काळात चालत नाही. प्रॉपर्टीचा वाद लागला आणि विकोपाला गेला, तो म्हणतो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी. त्यानं म्हणाय पाहिजे रुपये देत नाही, पैसे देत नाही, म्हणतो काय? कवडी. का म्हणतो माहितीये तुम्हाला? ही कवडी काही काळापूर्वी चलनात चालायची. आता कवडी घेऊन मार्केटला जा, कवडीला कवडी किंमत नाही. आलं का लक्षात? लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. का म्हणतात तुकोबारे पुण्यवंत व्हा? का म्हणत नाही तुकोबारे धनवंत व्हा? आणि लौकिकातलं चलन या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. तिजोरीतलं बँकेतलं. माता भगिनीला विचारतो, अंगावरचं येऊ देतात सोबत?
नाही देवा, एखादा चुकून दागिना चालला, ते रडणं स्पेशलिस्ट असतात ते रडण्याचे, त्या दागिन्याचं नाव घेऊ घेऊ जोपर्यंत काढल्या जात नाही तोपर्यंत यांचा स्वर बंदच पडत नाही. वेडाला एकाच प्रमाणात सांगतो, भूषणेही घेती काढून. म्हणून बाबा एकच सांगतो, लौकिकातलं चलन या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. किती किलो 2 किलो आपलं लंकापती रावणाचं ऐश्वर सांगितलं. कोट्यावधी घर काशान तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं रावणाकडे होती. पण एवढी जरी त्याची संपदा होती तरी तुकोबार म्हणतात त्याला कवडी सुद्धा न्यायला गोड चालाय. सांगायचं काय, एवढी त्याची संपदा, पण सांगा ते कवडी, एवढी पण कवडी सुद्धा न्यायला जमली. याचा मला सांगायचा भाव एवढाच आहे देवा, नाही न्याय जमत या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. तरी मला कळत नाही, लोक शून्य वाढवता वाढवता किती वाढवावे याचा प्रश्न आहे ना. मागचा 1 पुसल्या जातो तरी शून्य चालूच राहतात. शून्याच्या मागचा 1 गेल्यावर हातात काय राहते? कशासाठी हे धन? कशासाठी आहे? धनाचा वेध चांगला, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेचते. त्याच्यासाठी धन आहे देवा. धन हे नाही, धन आपलं नाही. आज पैसा आपल्या हातात आहे, आज जो रुपया आपल्या हातात आहे तो उद्या आपल्याच हातात राहील सांगायचं मत नाही. ते किती जणांकडे फिरून येते, ते एकाचा नाही, त्याच्यावर सत्ता आपली नाही. अलग लक्षात. माझा विषय एवढा चालला का नाही या जन्मातलं त्या जन्मात. का म्हणतात तुकोबारे पुण्यवंत व्हा? ऐका, का म्हणत नाही तुकोबारे धनवंत व्हा? धन नाही चालत, पण पुण्य या देशातलं त्या देशात चालते. कुठेही मिळवा पुण्य, प्रत्येक देशात चालते. स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा. नाम साधनेच्या पुण्यावर हा महात्मा जगाची यात्रा करतो, रुपयाजवळ नाही. पुण्य चालते म्हणून. पुण्य प्रत्येक देशात चालते देवा, पुण्य प्रत्येक कालात चालते. का मिळवा पुण्य? प्रत्येक कालात. पटवून देतो मी तुम्हाला. आपला पैसा या काळातला त्या काळात चालायचा नाही. आता कवडी चालत नाही, पण पुण्य प्रत्येक काळात कधी मिळवा, कोणत्या काळातलं कोणत्याही काळात चालते. पटून देईन. भरधाव वेगानं एसी लक्झरी स्लीपर बसेस निघल्या. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं. ही गाडी समोरच्या गाडीवर धडकली. रात्रीची घड्याळ 2:30 वाजलेले आहेत. धडक इतकी जोराची, दोन्ही गाड्या अर्ध्या एकात एक गेल्या. आतली मंडळी हात तूट, पाय तूट, मस्तक तूट. घटना सत्य महाराष्ट्रात घडलेली. तुटलेत लोक. तेवढ्यात एसीच्या गॅसनं पेट घेतला. जिवंत लोक जळत होते. धावा वाचवा, आक्रोश चालू होता. वाचवाई कोणीच नव्हतं. जिवंत लोक जळत होते. सकाळी 7 वाजता मीडिया तिथं पोहोचला. ते विदारक दृश्य टीव्हीला दाखवत होतं. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होतं. आणि तेवढ्यात मीडियाने शोध घेतला, कोणी वाचलं का? लोकांनी सांगितलं 3 वाचलेत, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मीडियावाले तिथपर्यंत पोहोचले. एक शुद्धीवर होता, त्याची मुलाखत मीडियाने घेतली. विचारलं, का हो, कुठून बसले होते, कुठं जात होते, ड्रायव्हर नशा पाणी करून होता का, स्पीड अधिक होता का, खड्डा चुकवण्यासाठी त्याने गाडी हे असंख्य प्रश्न विचारले. किती जण गेले? म्हणे 42 जण गेले. वाचले किती? उत्तर दिलं, फक्त आम्ही 3 वाचलो. 2 कोमात आणि मी सावध. म्हणे मग तुम्ही त्याच गाड्यात? हो, त्याच गाड्यात होतो. मग तुम्ही जर 42 त्या गाड्यातले गेले तर तुम्हीच 3 कसे वाचले? तुमचा काही वशिला होता का? नाही बाबा, वशिला चालत नाही.
तुम्ही काही रक्कम सरकवली होती का म्हणे रकमेवाले रकमेसह. मग तुम्ही कसे वाचले? उत्तर एकच होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येते का लक्षात तुमच्या? काय मला ते सांगायचंय देवा. ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हावे. ढाला प्रत्येक काळात चालते ते चलन पुण्य. प्रत्येक जन्मात न्यायला जमते ते चलन आहे पुण्य. का पुण्य मिळवाय का? प्रत्येक जन्मात न्यायला जमते. प्रत्येक जन्मात हे चलन इथं तिजोरी भरलेली इथंच राहते. हातातलं हातावर, गळ्यातलं गळ्यात. पण खऱ्या अर्थानं पुण्यरूपी चलन देवा प्रत्येक जनात. प्रसंग सांगून जाईल तुम्हाला. असंच आम्ही या गावचं त्या गावला फिरत असतो बोंबलत. येपर्यंत लोकांचा आम्हाला फोन असतो, बुवा कुठपर्यंत गेल्यानंतर बुवा आळंदीला पोहोचला का? वर पोहोचला, आणखीन फोन आलेला नाही. कीर्तनकाराची शोकांती काय दिला. येपर्यंत फोन असतो, कुठपर्यंत बुवा, कुठपर्यंत बुवा. मला आलो 9 ते 11 कीर्तन म्हणे आलो जाऊ म्हणे. बुवा किती उशीर झाला? आणखीन 20 किलोमीटर यायचं. ऐका, त्या बस स्टँडला उतरा, तिथून आमच्या गावची शेवटची बस लागली असेल, ती पकडा, लवकर या. कार्यकर्त्याचा मला फोन चालू होता. मी त्याचा फोन ठेवतो न ठेवतो, पहिल्या बसमधून उतरतो न उतरतो, खेड्यावरची बस माझ्या डोळ्या देखत निघून गेली. मी चिंतातूर अवस्थेत उभा होतो. एक जणाने मला पाहिलं, माझ्या जवळ आला, म्हणे बुवा दिसतं. कीर्तन कार्यक्रम लोक कीर्तन. कोणत्या गावाला जायचं बुवा? मी गावाचं नाव सांगितलं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस काय झाल्या, निघून गेल्या. मी मग आता म्हणे जायचं झालं तर आपली टमटम, वडाप, ॲटो, रिक्षा 6 सीटर काय म्हणता तुम्ही आता? ते आपली 6 सीटर ॲटो तिथून जाणार आहे. गाडी भरलेली आहे. माझी शेवटची ट्रिप आहे. आणि तुम्हाला यायचं झालं तर बसाय जागा नाही. लटका. आला का लक्षात तुमच्या? लक्षात आला का नाही? आला ना? मला वाटतं लवकर येईल लक्षात. महाराज अहो, मला तर त्याचं आश्चर्य एवढं वाटते, ते स्वतःला बसायलाही जागा ठेवत. एखादा खड्डा जर जोराचा लागला तर हा बाहेर सगळे आत विटलं. एखादा घे ना बाबा, तुम्ही काय हरकत आहे. पण झालं असं म्हणतात, गरजवंताला अक्कल नसते. मी ॲटोच्या जवळ गेलो. खोराड्यात जसे कोंबडे कोंबावे, त्याची शेवटची ट्रिप होती. त्यानं माणसं कोंबले होते. त्याला वाटलं तेवढंच एखादं भेटलं तर. माझी अवस्था तीच होती, गरजवंताला अक्कल नसते. म्हणून मी सुद्धा तिथं गेलो आणि त्या ॲटोला लटकलो. 6 सीटरला. एक पाय आत, एक पाय बाहेर, एक हातात फेट्याची पिशवी, एक हाताने ॲटो पकडला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून एक मोठी सफारी गाडी आली. सफारीच घेतो ना. ते ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न देत होती. मला वाटलं ते लोकांनाच माझी दया आली, त्यांनी मला न्यायलाच गाडी पाठवली. मी अतिशय आशेनं त्या गाडीकडे पाहिलं देवा. पण आश्चर्य असं दिसलं, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी एकटाच 4 पायाचा बसलेला होता. कोण कोण? अहो, तो एसीत आहे. कमीत कमी त्याला टॉमी तरी म्हणा, कुत्रा कसं म्हणता. तो एसीत बसलेला आहे. मी मागं पाहिल्यावर ते 2 पायचं मला बोललं नाही, पण तो 4 पायचा मला म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? कोण म्हणे? ते 4 पायचा मला म्हणे, काय पाहतो माझ्याकडं? आता तुम्ही म्हणाल महाराज काही सांगता का? कुत्रा कुठं बोलत असते का? महाराष्ट्रात एवढी क्रांती घडली, कोंबडे बोलू लागले. माहित आहे ना तुम्हाला घटना? माहित आहे ना? महाराज त्याच्यामुळे ते कोंबडं वाचलं. काहीतरी हटके वेगळं काहीतरी करून दाखवलं का ते कोंबडं जगलं ना. नाही तर दुसऱ्या दिवशी त्याचं मटेरियल होतं. सांगायचं काय? माहित आहे ना, ते अण्णा अण्णा म्हणत होतं. कोंबडे बोलू लागले तर कुत्रे कुठं मागं राहायचे? ते कुत्र मला म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? एवढं बोलला, मला काहीच वाईट वाटलं नाही. तर कुत्र्यानं ड्रायव्हरला सांगितलं, गाडी बुवाच्या जवळ घे. गाडी जवळ आली, स्पीड कमी झाला, त्यानं काच खाली केला. कोणी? त्या टॉमीनं, कुत्र्यानं. आणि तो माझ्या कानाजवळ तो कुत्रा म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य. कोण मला म्हणतो? तो कुत्रा मला म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य आहे. मी तुम्हाला विचारतो देवा, कुत्र्याला सेपरेट गाडीन बुवा लटकला का? मी हसायला नाही सांगितलं, मला माझा मुद्दा सांगायचा. कुत्रा सेपरेट गाडीत प्रवास करतो, बुवा लटकला का?
उत्तर त्याचं एकच आहे, तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्या जवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्या जवळ कोणतं, त्याला म्हणतात पुण्य. आलं का लक्षात? कोणत्याही जन्मात जा, जे चलन चालते ते पुण्य. कोणत्याही काळात राहा, जे चलन चालते ते पुण्य. कोणत्याही देशात जा, सोबत येणारं चलन आहे पुण्य. किती बिकट प्रसंग असू द्या, त्यातून तुम्हाला तारणार एकच असते. अहो म्हणते थोडं आमचं पुण्य होतं म्हणून वाचलो. सगळे गेले, वाचणं शक्यच नव्हतं, पण काय होतं शिल्लक. म्हणून बाबा असं चलन मिळवा, असं धन कमवा. कोणतं धन? पुण्यरूपी धन. असं कमवा, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वासीचे अतुडे, समागम घडे. म्हणून हे जोडायला जमते. तुकोबार म्हणतात ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हावे. ढोल का कळलं ना आता तुम्हाला? काय व्हावे, काय मिळवावं? एवढं जरी अभंगातलं कळलं तरी काही हरकत नाही. काय व्हावे? पुण्यवंत व्हावे. का व्हावे हेही कळलं. प्रत्येक देशात चालते, तिथं चालते, सोबत येणारं चलन आहे. लोक ते सोडतात, नाही ते माईकाच्या मागे जास्त लागतं. माईकच्या म्हणजे मरक्या नासक्या मायाकारी असणाऱ्या त्याच्या अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारण त्याच्या मागे लागतो आपण. देवा पण मिळवा पुण्य. ऐका ऐका, पुण्यवंत व्हावे. पटलं महाराज. पण ते पुण्यवंत होण्यासाठी करावं काय लागते? तीर्थयात्रा नाही, त्यानं पुण्यवान जीव होतो. व्रतवैकल्य यानं जीव पुण्यवान होतो, पुण्यवंत होत नाही. महाराज म्हणतात पुण्यवान पुण्यवंत व्हावे. परमार्थातले अन्य जे साधन आहेत त्यांनी पुण्यवान होईल, पुण्यवंत होणार नाही. मग पुण्यवंत होण्यासाठी साधना काय? ती साधना महाराज सांगतात घेता उपाय काय? पुण्यवंत का व्हावे कळलं, पुण्यवंतच व्हावे हे कळलं. पण ते कशाने होते? म्हणजे सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. सज्जन कोणाला म्हणतात? गावात कोणालाच त्रास नाही, मग लोक म्हणतात आमच्या गावातला काय, मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का? सज्जन काय शब्दाचा रूढ अर्थ वेगळा असतो, व्युत्पत्तीनं त्याचा वेगळाच अर्थ निर्माण होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. नालायक शब्द ऐकला का आपण? व्यवहारात शिवी म्हणून वापरतो, पण त्याचा खरा अर्थ आहे ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय असणे? नालायक असणे. म्हणतो हा अर्थ घेतला. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो? तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो? जाऊ द्या, कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीचा असेल, पण महेश महाराजाच्या जवळ बसून 4 बोल वाजून दाखव म्हणा, त्याच्यासाठी कीर्तनकार कसा आहे? कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीचा असेल, पण 4 बोल वाजवण्यासाठी कीर्तनकार कसा आहे? मोठी आपत्ती येते महाराज. नालायकाचं ऐकायला बसले कसे? बरं नालायक हे जे आहे सगळीच आपत्ती पुढे आली ना. सांगायचं काय? माझं म्हणणं आहे कीर्तनकार खरंच काय आहे? आलं तुमच्या नालायक आहे म्हणजे योग्य नाही. म्हणून रूढ अर्थ वेगळा आणि व्युत्पत्तीनं वेगळाच त्याचा अर्थ निघतो. तसं सज्जन शब्दाचा रूढ अर्थ निरुपद्रवी व्यक्ती असला तरी सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप. त्या संतांना सज्जन म्हणतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, संतांना सज्जन म्हणतात. आलं का लक्षात? संतांचं नामचिंतन केलं का जीव पुण्यवंत होतो.
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून काहीची नावं घ्यावी आणि काहीची घेऊ नये. कोणाची घेऊ नये? सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. कोणाचं घेऊ नये? आलं लक्षात तुमच्या? म्हणजे घेतलं तर अरे बाबा घेऊ नये, घेतलं तर अरे घेऊ नये. तुकोबार म्हणतात घेऊ नये, घेऊ नये. घेतलं तर मला विष खाऊ नये, खाल्लं तर पा खाऊन. दुसरा उपाय काय त्याला? सज्जनाचं म्हणून घ्यावं सज्जनाचं. माकडाचं सकाळी घेऊ नये आणि अभक्ताचं कधीच घेऊ नये. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ. अभक्ताचं कधीच घेऊ नये. एक सांगू का? ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने 5 नाव घेऊ. कोणाकोणाचे सांगू? सांगा म्हणत असाल तर सांगतो. ऐका. कोणाचं घेऊ नका? स्वतःचं नाव घेत जाऊ नका. गुरुचं नाव घ्यायचं नाही. कृपण व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं नाव नाही. कलत्र म्हणजे बायकोचं नाव घ्यायचं नाही. त्याला कल्याण करून घ्यायचं त्याने 5 नाव घ्यायचे नाही. आत्मनामो गुरुनामो नामोती कृपणस्य ज्येष्ठ अपत्य कलत्रंच. हे 5 नाव ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने घेऊ नये. काय म्हणतील? गोळ्या संपल्या का काय यांच्या? आतापर्यंत बरे बोलत होते, मध्येच काही वेगळंच हे सांगू लागले. तिचं नाव घेतल्याशिवाय आमचं भागतच नाही. तुम्ही म्हणता तिचं घ्यायचं? आमचं तर सगळं तिच्यावर अवलंबून आहे. मग आपलं वाटोळ कुठं व्हायला लागलं ते तरी पहा विठ्ठल. मार्ग सांगू का तुम्हाला? शास्त्र सांगते 5 नाव घेऊ नये. ज्याला कल्याण अपेक्षित आहे त्याने 5 नाव घेऊ नये. सुटकेचा मार्ग सांगू. सुटकेचा 4 नाव का घेऊ नये ते सांगतो. तिचं का घेऊ नये ते सांगणारच नाही. आत्मनाव का घेऊ नये? शास्त्र सांगते प्रौढी म्हणून घेऊ नये. पुशारकी मिळत जाऊ नये. मी असं केलं, मी तसं केलं. तू का म्हणे नरकी घाली अभिमान. नको. आत्मनाव म्हणून घेऊ नये. प्रौढी म्हणून आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुचं नाव एकेरी घेतलं तर दोष लागते. गुरुचं नाव घ्यायचं झालं तर श्रीकारपूर्वक घेतलं पाहिजे. अभियुक्तानाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घ्यावं. श्री महाराज असे म्हणतात. श्री महाराजांची आज्ञा अशी करून घ्यावं. गुरुच्या नावाच्या समोर श्री टाकावं की ऐवजी श्री टाकावा. श्रीकारपूर्वक घ्या. गुरुच्या नावाचा एकांतात जप करायला चालतो, पण व्यवहारात घ्यायचं झालं तर श्रीकार वापरून घेतलं पाहिजे. घेऊ नये म्हणजे एकेरी घेऊ नये. एकेरी घेतलं तर दोष लागते. आणि त्याच्यानंतर सांगतो कृपण कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये. का घेऊ नये? सरळ सांगतो पाप लागू नये म्हणून घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य मुलाचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे त्याचं रूढ नाव घेण्यापेक्षा बापाने त्याला एखादं टोपण नाव ठेवावं ते घ्यायला काही हरकत नाही. आता ते मुलाचं नाव समाक्षरी असावं, मुलीचं विषमाक्षरी, ते भरपूर नामशास्त्राचा विचार आहे. घड्याळ मर्यादित आहे, मी तिकडे जात नाही. आलं का लक्षात? मुलाचं नाव, मुलाला तसे 5 नाव असावे. बापाने त्याला नाव ठेवावं ते नाव घ्यायला चालते. टोपण नाव ते त्याचा उच्चार करावा, त्याच्या रूढ नावाचा उच्चार करण्यापेक्षा. आणि बायकोचं नाव घेऊ नये ते कीर्तनात सांगणार नाही. बायकोचं नाव घेऊ नये ते कीर्तन म्हणजे महाराज हे 4 सांगितले नसते तरी बरं झालं असतं. तिचं का घेऊ नये तेवढं तरी सांगायलाच पाहिजे होतं. एक जण म्हणे महाराजाला कुठं जायचं? म्हणजे आळंदीला जायचं. ते म्हणे मी महाराजाला गाडीत सोडतो. घेऊन गेला गाडीत माझ्या. अर्ध्या वाटेत गेल्यावर गाडी त्यानं बंद केली. म्हणजे करे बाप पेट्रोल डिझेल काही संपलं का? म्हणजे तसं काही नाही. काही बिघाड झाली म्हणे तसं काही नाही. खाली उतरा. मी खाली उतरलो. म्हणे महाराज कीर्तन सांगलं होतं तिचं नाव का घेऊन आहे ते तुम्ही तिचं सांगितलंच नाही. ते सांगता का? मी ते सांगणार नाही. म्हणे मग तुम्हालाही पुढे सोडणार नाही. आज ती आपत्ती माझ्यावर येणार नाही. गजानन महाराज मला सोडणार आहे आळंदीपर्यंत. बरोबर आहे ना? म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर मी ते काय करणार नाही, सांगणारच नाही. ज्याला जास्त जिज्ञासा या मग आळंदीला. कुठे या? आळंदी येणारच आहे. तुम्ही शताब्दीला येणारच आहे. 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या काळात आळंदीला सद्गुरू जोग महाराज सामान्य पुरुष नव्हते, युग पुरुष होते. महाराष्ट्रात या कीर्तन परंपरेला जे स्थैर्य प्राप्त झाले त्याला पाठीमागं सद्गुरू जोग महाराज आहेत. सुशुद्धपणा जी प्राप्त झाली या कीर्तन परंपरेला त्याच्या पाठीमागं सद्गुरू जोग महाराज आहेत. लक्षात? महाराज अवतार कोटीतले होते. महाराज जर अवताराला आलेच नसते तर आज ही कीर्तन शुद्ध झालेच नसते देवा. महाराजांचा अवतार फार महत्वाचा आहे. महाराज म्हणायचे मी मागच्या जन्मात ज्ञानोबाराच्या पालखीचा भोई होतो.
जीवनात पाप केलं नव्हतं, निष्कलंक जीवन होतं. ज्ञानोबर नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. तसं हजरू जोग महाराज जन्मतेने प्रसंगे श्रीदेह शिवणे अंगे तेथून जन्मे आगावे सोहळे की असं जीवन होतं. नैष्टिक ब्रह्मचारी होतं. प्रत्यक्ष ज्ञानोबारांनी ज्यांना दर्शन दिलेलं होतं असं ज्यांचं जीवन होतं. 100 वर्ष महाराजांच्या पुण्यस्मरणाचा हक्क 100 वर्ष झालेले. म्हणून पुण्यतिथीची शताब्दी महोत्सव या वर्षी आहे. आपण मागच्याही शताब्दीला भरभरून मदत केली. आमच्या विजय महाराजांनी चपात्या, काय चपात्या होत्या महाराज, लोक त्या जेवणाला पाहूनच म्हणे असा सप्ताह झाला नाही. आणि सगळ्या तसं या परिसराने आळंदीवर फारच प्रेम केलं, संस्थेवर फार प्रेम केलं. मी आधी सांगून आलो का मधुकरी भेटलीच नसती तर साधक राहू शकले नसते. हो, दुष्काळाच्याही प्रसंग सांगतात. 72च्या दुष्काळाला घरी मुलाला यांनी दिलं नाही, पण आळंदीच्या साधकाला आवर्जून दिलं. म्हणे बाबा तू रडला तर घरी मी तुला काही देऊ शकतो, पण त्यांना माय ऐका बापाई जवळ. पण सगळ्यांनी सांभाळलं. भरभरून उपकार या सगळ्याच या पंचक्रोशीचे आळंदीवर आहेत. शताब्दीचं आपल्याला याही वर्षी ठरलेलं आहे. पहिला दिवस ना, पहिल्या दिवसाला सगळ्यांना आपल्याला त्या चपात्या द्यायच्या आहेतच आणि देणार आहे. तुम्ही देणार याची आम्हाला शाश्वती आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारचा अन्यथा नाहीच. असं माझा विषय कुठून गेला होता. आळंदीला या, आळंदीला आल्यावर मी तुम्हाला सांगतो तिचं का घेऊ नये, पण घ्यावं कोणाचं हे सांगतो ना तुम्हाला. देवाचं संताचं नामचिंतन करावं. यानं काय होते, माणूस पुण्यवंत होते. महाराज पटलं. हे आम्हाला सांगता का तुम्ही त्या संताचं काही चिंतन करता. तुकोबाराला विचारलं. तुकोबाराने भल्या माणसा, फुकट जर महाला पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संताच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे. सगळे माझ्यावर पडले होते. पासून मी जरा घाबरतो बरं का. आलं का लक्षात. मी मध्ये होतो असं चालू झालं ते गेलं मध्येच. उंच होतं स्टेज, मी खाली सगळे टाळकरी माझ्यावर. आलं का लक्षात.
चांगलं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. चोपदारही असेच पाहिजे. हे चोपदार आहे. वस्तीवरच आहे का? वा. निश्चित महाराजच होणार आहे विठाला. हा चांगला नाचतो. आवड आहे महत्वाची. महाराज हे संस्कार आहे, परंपरेनं आलेले संस्कार आहेत. ते बाळ सुद्धा शांत मस्त बसलेलं. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. जगद्गुरु तुकोबार महाराज म्हणतात, माझी वाचा संताच्या नामाला तुटी पडू देत नाही. फुकट महालाभ पदरात पडतो. आता घड्याळे संपलं, 3 चरण काही सोडत नाही. 3 सोडतो आणि एकच सोडतो. 1 सोडतो आणि 3 सोडतो. अलग लक्षात. आणि अलीकडे बाबा कीर्तनाची परंपराच अशी आहे. अभंगक महाराजांनी काय करायचा? सोडायचा. सोडवलाच म्हणतात ना. दोन्हीकडे काय शब्द आहेत? सोडवला. पण मी अभंग काय करतो आता? बरं मग त्या परंपरेला मी तरी अपवाद कसा काय राहील? अभंग सोडतो, 1 चरण सोडतो आणि 3 सोडतो. कारण काय आहे, चिंतन केलं तरी सोडवलाच म्हणतो, आणि सोडला तरी महाराजांनी अभंग सोडला. हे सोडला शब्द फारच गोड आहे तिथं. त्या प्रातस्मृती वेदांत वाचस्पती अण्णाच्या समोर 2 माईक होते. एक चालू होता आणि एक बंद होता. 2 माईक होते, एक चालू होता एक बंद होता. अण्णांनी ते जोग महाराज सप्ताह कोटी केली म्हणे, यातला एक माईक चालू आहे आणि एक चालू आहे. आलं लक्षात बिडाला. अण्णा म्हणे यातला एक माईक चालू होता आणि एक बंद होता. त्यांनी सांगले यातला एक माईक चालू आहे आणि एक चालू आहे. तसं मी अभंगातलं 1 चरण सोडतो आणि 3 काय करतो? सोडतो. आलं तुमच्या लक्षात? फक्त धावता भाव सांगेल 3 चरणाचा. माझी वाचा त्या संताच्या नामाला तुटी पडू देत नाही. तुम्हालाच सांगत नाही बाबा. का? फुकट महालाभ पदरात पडतो. कशाला म्हणतात महालाभ? कशाला? एकदा मिळाला का संपत नाही मना महालाभ. एकदा मिळवलं का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही मना महालाभ. अनेक सांगू देवा, यम लब्ध्वा चातता यस्मिन स्थितो न दुःखेन गुणापि विचारले. किंवा ज्या लाभात निरंकुश तृप्ती प्राप्त होते तो महालाभ आहे. संकुशा विषय तृप्ती रियम तृप्ती निरंकुशा कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तमित्यैव तुप्यती. ती निरंकुश तृप्ती ज्याला प्राप्त होते तो महालाभ आहे. आणि महालाभ त्याला म्हणतात एकदा मिळाला आणि किती मोठं दुःख आलं तर दुःखच वाटत नाही. ज्ञानोबा म्हणतात, शस्त्रेवरी तोडली देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोचिन. त्याचा देह अग्नीत टाकला, महालाभ पदरात पडलेला आहे, त्याला काहीच वाटत नाही. शस्त्रानं तोडू लागले तरी त्याला दुःख होत नाही. त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदा ताप द्यायला तयार झाले, दुःख द्यायला तयार झाले तरी तो तापल्या जात नाही. महालाभ पदरात पडला. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे वरी पडली ही नव्हे वाकुडा जो म्हणायचं. त्याच्या जीवनात महालाभ प्राप्त झाला. एकच प्रमाण सांगू का? कशाला म्हणतात महालाभ? खर्चे ना, खुंटे ना, चोर लुटे ना, बढत दिन सवाय. खर्चे ना खुंटे, चोर ना लुटे, बढत दिन सवायो पायोजी महिने. बस त्याला महालाभ म्हणतात. त्याला महालाभ म्हणतात. आणि असा महालाभ प्रपंचात महालाभ नाही, लाभही नाही, लाभाभास आहे. प्रपंचात विषय आहेत. विषय आमचे गुरुजी सांगायचे, बुवा विषय तुम्हाला चिरकाल स्थिर करू शकत नाही. विषय तुम्हाला सुख देऊ. कल्पना करा, लाडू आवडतो, लाडू गोड आहे, पहिला खाल्ला सुख वाटते, दुसरा तिसरा एक स्थिती येते नको नको. विषयानं प्राप्त होणारी तृप्ती तात्पुरती आहे, पण या लाभानं तृप्ती प्राप्त होते, ते निरंकुश तृप्ती प्राप्त होते, म्हणून त्याला महालाभ म्हणतात. असा महालाभ संतांच्या साधनेनं प्राप्त होतो. पटलं महाराजने घे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी पटलं. महालाभ संतांच्या साधनेनं प्राप्त होतो. पण तुम्ही आमचा विचार करा ना, आम्ही आतापर्यंत महाराज अपेक्षा एवढी समाधान भेटावं, विसावा भेटावा, सामान्य धावलो नाही. जीव विसाव्याच्या चाडा सैन्य धावा धावी करीत असे बापुडा. किती धावलो माहित आहे? 184 घेतल्या धावा. पण अनुभूती एकच आहे, विश्रांती नाही. लग्न झाल्यावर विसावा, नोकरी लागल्यावर विसावा, मुलगा झाल्यावर विसावा, त्याचं लग्न झाल्यावर विसावा, का नातू झाल्यावर विसावा? नाही, नातू शेवटीच लोक त्याला विसावा देतात.
काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? बरोबर आहे ना? खरं सांगू का, नेता नेता ठेवतात त्याला, पण खरं सांगू का, तो विसावा त्याचा नसतो. खांदेकऱ्याला मडजड झालेलं असते, तो त्याचा विसावा आहे. तो खरा विसावा आहे का? संसार ताप दग्धानाम त्रयो विश्रांती हेतवहा अपत्यंच कलत्रंच संत संगती एवच. संतच विसावा देऊ शकतात, अन्य विसावाच नाही. म्हणून विश्रांतीचं खरं स्थान आळंदी आहे. विश्रांतीचे स्थान संताचे माहीर ते या भूमीवर अलंकापूर. म्हणून तर नामदेव महाराज देवालय म्हणतात, नामा मने देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांतीचं स्थान आहे महाराज. सांगायचं काय? संत विसावा देतात. कोणाकोणाला देतात? जीवाला देतात, देवाला देतात, संताला देतात. लय मोठा आहे, घड्याळ संपलं, आता काही विस्तार करत नाही. स्थूल सूक्ष्म कारण तिन्ही देहाला विसावा देतात. तिघाला 3 कथा आहेत. एकच सांगतो, म्हणे रामेश्वर त्याचे समागमी झाले हे आरामदेह माझे. संत विसावा कोणाला देतात? शास्त्र ज्याला विसावा देऊ शकत नाही त्यालाही संत विसावा देतात. एकच प्रमाण सांगतो थांबतो, एकच कथा सांगतो थांबतो. ऐका, काय झालं? महापापी आहे, महापापी, साधे पाप नाही, महापापी. कोणतंच चांगलं काम केलं नाही जीवनात, मेलं, पण संतांची दृष्टी त्याच्यावर पडली, त्याच्या प्रेतावर, त्याला विसावा भेटतो. तो महापापी मेला, त्याची चिता लागली, त्याच्या चितेतून धूर बाहेर पडला, त्या धुरावर संताची करुणामयी दृष्टी पडली, तरी त्याला विसावा प्राप्त होतो. सत्कर्म परिपाकात्ये करुणा निधिनो धृतः प्राप्य तीर तरुच्छाया विश्राम्यन्ते यथा सुखम. विसावा भेटतो. ऐका, नाही तो महापापी मेला, त्याची चिताय शांत झाली, राख खाली पडली, त्या राखेवर संतांची दृष्टी पडली, तरी त्याला विसावा भेटतो. म्हणजे नारदजी नारद पुराणात बोलतात, महापातक युक्ता वा उपपातके परमपदम प्रयांतेव. कोण? महाराज. महद्भी अवलोकिता, महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं. काय? कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तमम. कसा जरी विचार केला तरी त्याला विसावा भेटतो. ऐका, महापाप्याला प्रायश्चित्ते मोकलिले कोणी न धरती हाती, अशाला जर संत विसावा देऊ शकत असतील तर तुम्ही आम्ही त्यांच्या पायावर श्रद्धा समर्पण केल्यावर ते आपल्याला विसावा देणार नाहीत का? म्हणून तुकोबा म्हणतात, विश्रांतीचा ठाव पायी संताची भागवत. महाराज विसावा भेटतो, महाला पदरात पडते, जीव पुण्यवंत होतो. पण आतापर्यंत आम्ही करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, त्याच्यामुळे आमचा सगळा 7-12 रंगलेला आहे. तो 7-12 कोरा करायचा झाला तर करावं काय लागते? भरपूरसं पाप आम्ही केलं, ते पाप तसंच राहिलं तर ते पाप आम्हाला दुःख द्यायला तयार होईल. ते आमचं पाप कशानं जाईल? तुकोबार म्हणे, दुसरं तिसरं काहीच करू नको, त्या संताच्या नामाचा जप कर, त्याला ते पापही जाईल. अभंगाचं शेवटचं. आ
हॅलो थोडी वाजवण्याचा प्रयत्न करतो बरं का. बिस्मिल्ला खान वाजायचे पण बिस्मिल्ला खान गेलेत पुढं घरी नाही वैकुंठाला. थोडा आवाज द्या जरा. क्लिअर करा जरा.
त्याच्या साधनेचं फलित काय, त्यात फलिताचा विचार आणि इष्टप्राप्ती आणि अनिष्ट परिहार काय होतो याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. गोड असं आयोजन आहे. आधी सांगून आलो. गोड आमचे हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय अनिल बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा भक्ती उत्सव हे रौप्य महोत्सवी 25वा म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अतिशय आनंदाचं गोड वर्ष आहे. काय मागचं अधिष्ठान चांगलं असलं का तो सप्ताह किती काळ चालतो बरं का. अधिष्ठान महत्त्वाचं आहे. असंच हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. परंतु असाच हा सप्ताह पुढं सुवर्ण महोत्सवाकडे जावा, याचा स्वर्ण महोत्सव व्हावा, त्याचबरोबर याचा अमृत महोत्सवही व्हावा आणि याची शताब्दी व्हावी. आणि एक सांगू का बाबा, त्या शताब्दीला होईल काही प्रश्नच नाही. म्हणून शताब्दीला तुम्ही इथंच असावीत. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तुम्ही कीर्तन ऐकावे. मी कीर्तन करावं असं म्हणणार नाही, कारण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर असाच भक्ती उत्सव दिवसेंदिवस वृद्धिंगत स्वरूपाचा व्हावा. भगवान परमात्म्याची प्रभू दत्तात्रयाची कृपा आपल्यावर व्हावी. दत्ताची कृपा झाल्यावर काहीच अवघड नाही हो. आयुष्यातही अवघड नाही, कारण योगीराज आहेत ते. योगी असल्याकारणानं आयुष्यही अवघड नाही. कोणत्याही प्रकारची त्याच्या कृपेनं काय कमतरता पडते, म्हणून त्याची कृपा आपल्यावर अशीच पवार कुटुंबावर राहावी अशी सद्भावना प्रगट करतो. झालेली सेवा प्रभू दत्तात्रयाच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. गोड अशा प्रकारची साथ केली. वादक गायक सर्व आपण सुद्धा अतिशय शांततेत ऐकून घेतलं. एक शेवटी पुन्हा एकदा निमंत्रण देतो. 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी ही आपल्याजवळ आत्ताच आपल्या कॅलेंडरला डायरीला नोंद ठेवा. या काळात आपल्याला जायचं आहे. कुठं? आळंदीला यायचं आहे. भगवान कोणतं ते नाव का घ्यायचं ते तिथंच सांगतो. तिथं आल्यावर मला गर्दीतही विचारा. बाबा म्हणतात तेवढं सांगाच. इथं मी सांगणार म्हणजे सांगणारच नाही. त्याच्यामुळं तरी तुम्ही तिथं याल का म्हणून सांगतो. 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी आपल्याला उत्सवासाठी यायचं आहे असं जाहीर आमंत्रण देतो. अनवाणीला इथंच थांबवतो. मोठ्या प्रेमानं त्या संताचं नामचिंतन आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह पवार वस्ती खराबवाडी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे. निमंत्रक शंकर शेठ कृष्णाजी पवार, श्री राजेंद्र कृष्णाजी पवार, श्री बाळासाहेब कृष्णाजी पवार. मार्गदर्शक हबप श्री अनिल महाराज वाळके. कीर्तनकार दिनांक श्री हनुमान महाराज डांबे. कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख. कीर्तनकार श्री भरत महाराज थोरात. कीर्तनकार श्री आसाराम महाराज बडे. कीर्तनकार श्री ज्ञानेश्वर माऊली कदम. कीर्तनकार श्री महंत अमृत महाराज जोशी. कीर्तनकार श्री आत्माराम महाराज शास्त्री. कीर्तनकार श्री बाबासाहेब महाराज इंग्रज. कीर्तनकार श्री प्रकाश महाराज बोधिले. कीर्तनकार श्री उल्हास महाराज सूर्यवंशी. कीर्तनकार श्री शंकर महाराज पांचाळ. कीर्तनकार श्री अनिल महाराज वाळके यांचे काल्याचे कीर्तन. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.